पवार सर, शाळा निरीक्षक उपस्थित आहेत, तसेच माननीय दोनगरे सर, सदस्य शाळा एक दो एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे। शुरू कर। या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पवार सर, मुख्याध्यापिका प्रायमरीच्या माजी मुख्याध्यापिका आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर निकाल लागला। माननीय पवार या उत्साहामध्ये आपल्याला आजचं झेंडावंदन स्वातंत्र्यापूर्वीच आहे आणि स्वातंत्र्य कसं मिळालं, ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय झालं याचा तो आपल्यापेक्षा त्यांच्याजवळ जास्त आहे आणि म्हणूनच त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे आदरणीय श्री पवार साहेबांना। शिवाजी हायस्कूल झेंडा चौकामध्ये असताना मी त्या ठिकाणी विद्यार्थी होतो। नंतर ही शाळा नंदनवनमध्ये एल.डी. हॉस्पिटलच्या समोर होती। तिथून मॅट्रिक झाल्यानंतर आपल्या संस्थेच्या कॉलेजमध्ये धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये गेलो शिकायला। निसर्गाच्या स्वाधीन या भारताची शेती आहे। पिकलं तर पिकलं आणि बुडलं तर राहायला उपाशी।
अशा स्थितीमध्ये आमचं कॉलेजचं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण केलं. हे कोणी दिलं? तुम्ही आम्ही त्यावेळेचे खूप पंडित जवाहरलाल उनकी याद करो कुर्बानी या गाण्याने लता मंगेशकरांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. विचार करा, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आपल्या पंजाबराव देशमुखांचा त्याग बघा की त्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे ते कृषी मंत्री होते. शेतकऱ्यावरती चाराने कर लावला होता त्यांनी, त्याग शेतकऱ्यावरती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी संसदेमध्ये सांगितलं की माझ्या भारतातला शेतकरी हा गरीब आहे, याच्यावरती चाराने नाही, हा दोनाने झाला पाहिजे. दोनाने झाला पाहिजे असं म्हटल्यानंतर ते काही लोकांना पटलं नाही. भाऊसाहेबांनी तडका फडकी 2 ओळीमध्ये राजीनामा देऊन पंतप्रधानाची साधी करून सरळ आपले आले अमरावती. आणि 1932 साली या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिवाजी शिक्षण संस्था म्हणजे काय आहे माहिती? आणि त्यानंतर या भारतामध्ये दुसऱ्या नंबरची शिक्षण संस्था जर असेल तर ती ही श्री शिवाजी शिक्षण संस्था. काय नाही हे नका म्हणू तुम्ही. शिवाजी शिक्षण संस्थेजवळ जे आहे ते रजत शिक्षण संस्थेजवळ नाही. आजही रजत शिक्षण संस्थेजवळ 350 शाळा कॉलेजेस आहेत. त्यांनी पूर्ण रेकॉर्ड मशीन एका कागदावर टाईप करून पेशंट बाहेर आणि कागद बाहेर. या 82 विद्यार्थी होते. या शिक्षकांनी खरोखर इथल्या शिक्षकांचे परिश्रम तेव्हा म्हणतात आजूबाजूचे लोक काय म्हणतात आजूबाजूचे लोक होईन झाले, पोरगं झालं, वाटा पेढे, वाटा मिठाई, वाटा काजू, आणखी काही वाटा, होईन झाले लोक झालं. तेव्हा तो बोंबल्या मारत येते. ते पोरगं जे येते ना त्या घरात ते बोंबल्या मारत येते. इथे माहित आहे जन्म झालेलं पोरगं बोंबल्या मारत येते की हे देवा मला इथं कशाने आणले म्हणून बोंबल्या मारत. आणि जेव्हा हा करणी करून अमर होतो, 4 लोकांच्या नजरेस येतो, तेव्हा तो जेव्हा जातो तेव्हा लोक रडतात. म्हणून सांगितलं आहे कबीराने, जब तुम ऐसी करणी करो तुम रोए जग हसे, आणि जब तुम करणी ऐसी करो तुम हसे जग रो. कार्यक्रम संपला असं मी डिक्लेअर करत. तसेच बीडी सिगारेट, ई सिगारेट आहे. तंबाखू मुक्त राहावा.